उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि आई वडील म्हणतील की हा आता पोराला सुट्ट्या आहेत, जाऊ दे झोपू देत त्याला. मग ते पोरं 8-8 9 वाजेपर्यंत झोपणार. मग ते रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत मोबाईल वरती बसणार किंवा टाइमपास करणार. अरे मुलांना सुट्टी नाहीये, शाळेला सुट्टी आहे. मुलांची दिनचर्या तर तशीच असली पाहिजे ना. फक्त एवढंच आहे की ते आता शाळेला जाणार नाहीये. पण मग शाळेला जाणार नाहीयेत म्हणून दिवसभर कधीही झोपलं कधीही उठलं ठीक आहे. जिथे तो शाळेत जाणार नव्हता तिथे तुम्ही त्याला घरातली कामं करायला सांगा, तुम्ही त्याला पुस्तकं वाचायला सांगा, तुम्ही त्याला कुठेतरी खेळायला पाठवा, ट्रेकिंगला पाठवा. पण सकाळी 6:30 वाजता मुलगा उठलाच पाहिजे आणि तो रोज 10 वाजता झोपलाच पाहिजे. आता 2 महिने तो सुट्ट्यांमध्ये असं मस्त मजा करतात आणि मग शाळा सुरू झाली आई वडिलांच्या मागे परततात की पोरगा शाळेला उठवायला आम्हाला 2 तास लागतात, उठ रे. का? कारण त्या 2 महिन्यामध्ये त्यांची पूर्ण शिस्त बिघडून जाते आणि परत त्यांना शिस्तीवर आणण्यासाठी पुढच्या 2 महिने वाया जातात. जिथे मुलगा डिसिप्लिन आहे तो मुलगा आयुष्यामध्ये कधी ना कधी सक्सेसफुल नक्की होणार. पण हुशार असलेला मुलगा जर डिसिप्लिन मध्ये नसेल तर तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो.